लाडकी बहीण, लाडक्या बहिणीचा तर विषय असा आहे, लाडकी बहीण पैसे द्यायचं राहू द्या, फक्त महिलांचं संरक्षण करा. महाविकास आघाडीचं सरकार येणार तर या देशातलं संविधान वाचवायचं जर असलं, या देशातल्या गोरगरिबांना न्याय मिळायचा असला तर खरोखर काँग्रेसचं सरकार पाहिजे. नमस्कार. नमस्कार. गाव वायफळ. रमेश साबळे. रमेश साबळे, तुम्ही एकदा अगोदर एकदा महाराष्ट्र जन्मदिनाचा एकदा तुमची मुलाखत झाली होती सांगलीमध्ये. सांगलीला विशालदादाच्या फॉर्म भरताना. काय वाटतंय तुम्हाला? नाही, आता परिस्थिती काय? खरी परिस्थिती या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि महाविकास आघाडीचं सरकार यावं हे कशासाठी, तर या देशातलं संविधान वाचवायचं जर असलं, या देशातल्या गोरगरिबांना न्याय मिळायचा असला तर खरोखर काँग्रेसचं सरकार पाहिजे. भाजपनं आतापर्यंत या संविधान बदलायचं जरी ती किती सांगत असली खोटं, आम्ही काही संविधानाला हात लावणार नाही म्हणून, तर मग संविधानाची होळी एका भाजपच्या खासदाराने केली, त्याच्यावर भाजप सरकारनं साधा निषेध केला नाही, त्याच्यावर कारवाई केली नाही. कशासाठी केली नाही? यांना हुकुमशाही आणायचे आणि या देशातली जी गोरगरीब जनता आहे ती अशीच पिळून गेली पाहिजे. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला नाही, बेरोजगारीचा प्रश्न सोडवला नाही. आज देशात किती तर मुलं अशी बेकार आहेत, त्यांची काही व्यवस्था केली नाही. त्यांनी आता जे आरक्षणाचा प्रश्न ओबीसी मध्ये ज्या 15 जाती गाठल्या त्यांनी मागितलं होतं का? त्या जातींना माहित तर आहे का आपण आपल्याला ओबीसीत गाठलं? जी जात आता ओबीसीत मागत्या त्यांचा प्रश्न सोडवला नाही. जे नको आहे त्यांना त्यांचा प्रश्न सोडवल्यासारखा फक्त दाखवला इलेक्शनच्या तोंडावर, कारण ती कधीच येणार नाही ती आरक्षण मागायला आणि त्यांना माहिती नसणार आहे. त्यामुळं आरक्षणचा प्रश्न थापाय द्या, बेरोजगारीचा प्रश्न खोटाच आहे. लाडकी बहीण, लाडक्या बहिणीचा तर विषय असा आहे, लाडकी बहीण पैसे द्यायचं राहू द्या, फक्त महिलांचं संरक्षण करा. तुम्ही सरपंच, तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या गावामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे किती मिळाले, किती महिलांना मिळाले, किती महिलांना मिळालं नाही? आता बऱ्यापैकी महिलांना मिळाले, पण त्या महिला काय करणार? काय माहिती का? आकडेवारी 70-80% लोकांना महिलांना मिळालं असतील, पण त्या महिला करणार नाही. कारण त्या महिलांचंच म्हणणं असं आहे, मुली एक 3-3.5 किलोमीटरवरनं आमच्या गावात शाळेला यायला लागते. त्या 3.5 किलोमीटरच्या दरम्यान त्या मुलगी माझी संरक्षणाला आहे का? मी लहान असल्यापासून बघितलंय, कधीही पालक शाळेला मुलांना सोडायला येत नव्हते. आता जाणीवपूर्वक मुलींना पालक शाळेपर्यंत सोडायला यायला लागले आणि शाळे सुटल्यानंतर न्यायला यायला लागले. कारण काय? त्याचं कारण हा समाजातला जी नवीन पिढी, ह्या नवीन पिढी दिशाहीन करण्याचं काम ह्या भाजप सरकारने केलं. एक तर व्यवसाय शिक्षण नाही, शिक्षणाला सवलती नाही द्या, आणि आरक्षणाचा मुद्दा एक चुकीच्या पद्धतीने एवढा त्यांनी सारखं चालू केलंय की आम्ही देतो. आरक्षण दिल्यानंतर काय, आरक्षण न दिल्यानंतर काय, ही सगळं त्यांनी समजावून सांगायला पाहिजे नाही. आरक्षण मिळालं तर काय होईल? आरक्षण देण्यापेक्षा किंवा बाकीचं सगळं काय करण्यापेक्षा शिक्षणच जर मोफत केलं आणि दवाखाने मोफत केले तर महिला, आता मुलींसाठी शिक्षण मोफत 12वी पर्यंत केलं, उच्च शिक्षण नाही केलं. जे व्यवसाय जी आर फक्त हे काढतेत, काही करणार नाही, लागू होणार नाही. व्यावसायिक शिक्षण पाहिजे, दिशाहीन शिक्षण केलंय. आतापर्यंत काय, या महात्मा फुलेने शिक्षणाचा पाया रोवला, सावित्रीबाई फुलेने शिक्षणाचा पाया रोवला. जर आज शिक्षण समाजाला घेऊ नका म्हणून सांगितलं तर समाजातनं उद्रेक होईल. तर याच्यासाठी त्यांचं प्लॅनिंग काय आहे की समाजाला पालकांनीच म्हटलं पाहिजे शिक्षण नको, अशा पद्धतीचं शिक्षण द्यायला चालू केलं. 10वी-12वी पर्यंत शिक्षणाला काही दिशा नाही. तिथनं व्यवसाय शिक्षण म्हणलं तर व्यवसाय शिक्षणासाठी पैसे नाहीत, मेडिकलला जायचं पैसे नाही, इंजिनिअरिंगला जायला पैसे नाहीत. त्यांची फीच गोरगरिबांना परवडत नाही, ही कमी करा.